धन्यवाद प्रवीणजी गायकर. सिल्वर ट्रॉफी उल्वेनोड प्रीमियर लीग 2025 6वं पर्व आज आपण या स्पर्धेचं पाहतोय. उल्वेनोड प्रीमियर लीग क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. या पण आजच्या दिवसातील दोन फ्रेश संघ एकामेकाच्या समोर येत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय महेश स्पोर्ट्स शेलकर संघ, त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सानवी गोल्दी एमडी खारकर प्रतिष्ठान या संघाला आपण पाहत आहोत. दोन बलाढ्य संघ परंतु एका नवीन मैदानावरती ज्यावेळेला स्पर्धा आली आहे त्यावेळेला तिथला परफॉर्मन्स कशा धाटणीचा राहील हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. जीत खोत गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिला बॉल, पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू इथे पाहायला मिळाला. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये टेप बॉल वरती पहिली विकेट घेणारा, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रथमतः टेप बॉल वापरला जातो आणि त्या टेप बॉल वरती पहिली विकेट घेणारा गोलंदाज जीत खोत, ज्याने टाकलेला हा चेंडू वेगवान क्रिश मात्रेच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. क्रिश मात्रे आणि त्याच्या साथीला रणजित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीतील नाविन्यता आपण पाहण्याजोगी आहे. किंबहुना वेगावरती स्वार होऊन केली जाणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जीत खोटच्या माध्यमातून पाहायला मिळते. लांब वरचं रनअप त्याचं पाहायला मिळतं, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, या साऱ्या गोष्टी पाहण्याजोगी राहिल्यात. पहा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल दिशाहीन. ज्या वेळेला आपण पाहतो ना वेगाकडे जास्तीचा कल एखाद्या गोलंदाजाचा राहतो ना त्यावेळेला अनेक वेळेला आपण पाहतो की आपली दिशा आपण भारावून जातो. किंवा दिशेवरतीचं नियंत्रण असतं ते इथे गमावलंय. कुठे ना कुठेतरी जास्तीचा वेगावरती भर देण्याचा प्रयत्न इथे केला. अवांतर चेंडू आला. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या 1 धाव फलकावरती आहे. यावेळेचा फटका मिस टायमिंग आहे. उंची जास्त, लांबी कमी. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपलाय. सहज साधा सोप्पा झेल. तर नंतर जीत खोटचं सेलिब्रेशन. खेळाडू बाद. आपण पाहिलं तर विकेट इथे प्राप्त केली आहे पहिल्या षटकामध्ये. जीत खोटचं सेलिब्रेशन पाहण्याजोगी राहिलं. त्याने विकेट प्राप्त केल्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड पहिल्या बॉलवरती मोठा शॉक खेळण्याचा प्रयत्न केलाय जीत खोटला. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 मोठी सफलता. खेळाडू क्रमांक बाद होतोय दुसरा. जास्तीची या गोष्टीकडे लक्ष देऊन असतील की आपल्या गावचा आणि आपलाच गोलंदाज आपल्याच अगेन्स्ट हवी ठरलाय. 2 बॉलवरती 2 विकेट त्याने इथे प्राप्त केल्या. जीत खोत काय गोलंदाजी करतोय. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं वेगवान गोलंदाज होण्यासाठी त्याने एक नवा आयाम इथे दिलाय. गोलंदाजी मधील त्याची ही आपण दर्जेदार कामगिरी पाहतोय. या स्पर्धेमध्ये ऑलरेडी एक हॅट्रिक झाली विकेटची. दुसरी हॅट्रिक इथे होईल का हे देखील पाहावं लागेल. विनय मात्रे ज्याने मात्र विकेट हॅट्रिक मिळवण्याचा कारनामा घेतलाय. मेहरा स्पोर्ट्स मोराव्या संघाचा गोलंदाज. इथे विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का याची चर्चा निश्चित होईल. जलद गतीचे गोलंदाज विकेट हॅट्रिक घेण्यामध्ये तरबेज पाहायला मिळाल्यात. जीत खोत काय गोलंदाजी केली आहे त्याने. मला आठवण होते बामणलोंगरी प्रीमियर लीग या स्पर्धेमधून ही खोज पाहायला मिळाली होती. या गावासाठी हा युवा खेळाडू आला आणि तिथून या संघाचं मोठ्या संघाचं दार थोठावले. हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. बाउंड्री लाईन वरती डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर घेतली जाणारी एक सिंगल इथे प्राप्त होत असताना आणि म्हणून की काय प्रीमियर लीग या स्पर्धांना नेहमी व्हाव्याशा वाटतात. सुरुवातीच्या कालखंडामध्ये गाव कप व्हायचं ते होळीच्या दिवशी असायचं. त्या स्पर्धेचं स्वरूप काहीतरी वेगळं असायचं. त्याची चर्चा आपण करूयात नको.
कारण कोंबडी आणि बकरा आणि त्याच्या व्यतिरिक्तही जास्तीचं काही असायचं. पुढचा बॉल खोलात टाकलेला हा चेंडू जिथे स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतो, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न जरूर झाला. वेगाने रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना आपण पाहतो आहोत एक सिंगल आली. या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 3 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केला. जीत खोतने प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः हावी ठरला. अगदी आपण पाहिलं ना तर 2 खेळाडूंना बाद करत केवळ 3 धावा खर्च केल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊयात, परंतु मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा ब्रेक तुम्हाला मिळणार नाही. याकडे लक्ष वेधूया. क्षेत्ररक्षण करणारा संघ महेश पोटसेलकर. थोडीशी चर्चा आपण करत होतो की गावामध्ये येणाऱ्या प्रीमियर लीग स्पर्धांचं स्वरूप बदललं, कारण गाव कप व्हायचा, त्यामध्ये एन्जॉयमेंट असायची, परंतु त्या एन्जॉयमेंटला बाजूला सरत गावकऱ्यांनी एक निर्धार घेतला, एक निश्चय केला, एक दृढ निश्चय केला की आपण गावाच्या प्रीमियर लीगच्या स्पर्धा कराव्यात. तिथून युवा खेळाडूंना जास्तीची संधी देण्यात आली आणि त्या संधीचं सोनं करणारा जीत खोतचं प्रदर्शन आज आपण उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. आणि या नोडची ही प्रतिभा राहिली आहे, किंबहुना ही प्रतिष्ठा आहे की इथून युवा खेळाडूंना जास्तीचं घडवायचं, चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळणारा संघ तयार करायचा, तालुक्यासाठी देखील संघ हे विभागाने तयार केलाय. त्यावेळेचा बॉल वेगवान इथे गॅप मध्ये केलाय, बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, भन्नाट वेगाने चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, बंदुकीच्या वेगाने चेंडू गोलीगत सीमारेषेच्या बाहेर चौकार. गोलंदाज रोहन पाटील गोलंदाजी मार्क वरती आला. 3000 पॉइंटने त्याला संघामध्ये स्थान देण्यात आलंय आणि वेगवान टाकलेला हा चेंडू पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. सचिन पाटील आणि त्याच्या साथीला रणजित पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यावेळेचा बॉल मोठा स्ट्रोक जरूर खेळलाय, गॅप मध्ये धावा मिळतील त्या 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. राज युवा प्रतिष्ठान संघाचे संघ मालक आणि श्रेयांश गौरांश शिलवन बामणनगरी टीमचे संघ मालक आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत की कृपया व्यासपीठाशी संपर्क साधावा. काय स्ट्रोक आला होता यावेळेचा बॉल आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ज्या धाटणीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, या आधीचा चेंडू ज्या पद्धतीने खेळला होता, एक स्टायलिश स्ट्रोक, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळला आणि नेत्रदीपक फटक्यांचा अद्भुत आविष्कार आपण पाहतोय, आधुनिकतेचा आविष्कार पाहायला मिळाला. रोहन पाटील पुढचा चेंडू खोलात टाकला, यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला जेल, पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय खेळाडू बाद. $40+ खेळाडू खारकोपरचा अर्थात दर्शनजी भोईर यांनी टिपलेला हा झेल. 11 धावा धावफलकावरती आहेत, 3 खेळाडू बाद झालेत. या फटक्यामध्ये ना कुठेतरी डबल माइंडेड स्ट्रोक होता, हा देखील रिव्हर्स खेळू शकला असता फलंदाज, परंतु डबल माइंड मध्ये केलेला हा स्ट्रोक, परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. सापळा रचला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवला, तिथे झेल प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय खेळाडू इथे सापडलाय. रोहित पाटीलला यश प्राप्त झालंय. दोन्ही जीत खोची सेलिब्रेशनची एक वेगळी शैली आपण पाहिली आणि अगदी आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे करत असताना किंवा रोहित पाटीलचंही सेलिब्रेशन त्या धाटणीचं पाहायला मिळालं. रोहन पाटीलला आपण पाहतोय काय सेलिब्रेशन केलं त्याने, दोन्ही हात हवेमध्ये उंचावले आणि तदनंतर त्याने सेलिब्रेशन केलं. इम्रान ताहिरी असं सेलिब्रेशन करायचं. पुढचा बॉल हलक्या हाताने संयमाने
पुश केलाय, केवळ दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उत्साहाने भरलेला किंवा एनर्जेटिक परफॉर्मन्स देण्यासाठी जाणला जाणारा जीत चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाव त्या 12-12 रन्स ऑन दी बोर्ड. एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क पीटीसीचं कौतुक करेन मी. 5 कॅमेरामन आज या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना आपण पाहतोय. आपण किरण दळवी, केतन दळवी यांना, मारुती जांभळे असतील, महेश मोरे असतील, अतुल भगत यांना आपण पाहतोय, आदी देशमुख यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. फ्रंट फुटला येत असताना एक चांगली ड्राईव्ह इथे पाहायला मिळाली. सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी दुहेरी धावेवरती जास्तीचा कल इथे पाहायला मिळतोय. कारण ही बाब महत्वाची आहे. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत ना, बाउंड्रीज बॉल आलेले नाही आहेत, सिक्सरचे बॉल आलेले नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल आणि डबल्स आपण घ्यायला हव्यात. ते जास्तीची चर्चा या गोष्टीची होत असताना की प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव जर का स्कोर कार्ड चालू राहील तर पडेल आणि त्याकडे कल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांचा. सचिन आणि आर्यन यावेळेचा बॉल खोलात. पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेन वरती क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतोय. आदेश पाटीलला आपण पाहतोय चेंडूवरती वेगाने येत असताना डबल इथे प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एक सिंगलच्या मदतीने. केवळ 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 3, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या अर्थात 11 एकंदरीत बनल्या. 14-7च्या करंट रन रेटने खेळाडू बाद झाले. 3 टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय ते अर्थातच सानवी गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो नाही असा आलो. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला गाई करा. ज्यांची मॅचेस उद्या आहेत किंवा परवा आहेत असेही खेळाडू आज इथे उपस्थित लावत असताना आपण पाहिलेत. सामना चालू आहे तो 6वा महेश स्पोर्ट्स शेलकर विपक्ष सानवी गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर राहिला. कौतुक करेन मी त्याचं. काय सेन्स ऑफ ह्युमर पाहायला मिळालाय. प्रसंग अवधान दाखवले ते दाखवलं परंतु अगदी त्याच वेळेला चेंडू देखील अडवलाय. 2 धावा आल्यात. पहा वेळेअभावी एक मॅच आपण पोस्टपोन करतो आहोत. लक्ष वेधून मी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच पोस्टपोन होते. ठीक आपण शेवटच्या दिवशी जी मात्र हा सामना खेळवणार आहोत ठीक 9 वाजता हा सामना होईल. याकडे मी सर्वांचं लक्ष वेधेन. राज युवा प्रतिष्ठान आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी संघ. यावेळेचा बॉल थर्ड मॅनला सीमारेषेच्या बाहेर. मितील धावाच्या हा आलाय चौकार. नाईकच्या बॅटमधून येणारा हा चौकार इथे पाहायला मिळाला. आर्यन नाईकची फलंदाजी इथे प्रेक्षक वर्ग करतात लाईक. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून गॅप मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल प्राप्त होईल. सिंगल दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अटळ होता. रन्स येत असताना पाहायला मिळते ती केवळ एक जोखीम बरी धाव होती. रविवारच्या दिवशी जी पोस्टपोन झालेली मॅच आहे राज युवा प्रतिष्ठान आणि त्याच्या अगेन्स्ट श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ठीक 9 वाजता सामना होईल. परंतु 8:30 वाजता आय रिपीट 8:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी आपल्याला संपूर्ण शेड्यूल मध्ये कुठे बदलाव करायचा नाही. याकरता 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेचा बॉल पुढ्यात होता. रीच मध्ये होता. ऑन साइडला आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न जरूर केला. एक सिंगल आली आहे. एकेरी दुहेरी धावा येत असताना संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती आहेत. शेड्यूल मध्ये थोडासा बदल आहे. उद्याच्या सकाळचे आपल्याला 9 वाजता रिपोर्टिंग करायचंच आहे. 9:30 वाजता पहिला बॉल डिलीट व्हायलाच हवा. हा बॉल स्क्वेअर कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 4 बाद.
त्याच्या बाहेरचा हा स्ट्रोक खेळला, बॉडीचं संतुलन नव्हतं, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन दी टोज आले, हवेमध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये हा जोखीम भरा स्ट्रोक पॉइंटला एक सहज साधा सोपा झेल देऊन गेलेत. अशा रीतीचे फटकेबाजी करत असताना आपलं पदलालीतले आपलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन, आपलं वेट ट्रान्सफर, बॅकफुटला येणं, साऱ्या गोष्टी जुळून येणं आणि तदनंतर स्ट्रोक खेळणं. म्हणून अनेक वेळेला आपण म्हणतो ना की जुळून येते रेशीम गाठी. या रेशीम गाठी इथे जुळल्या नाहीत की काय, खेळाडू झालाय बाद. आणखीन एक खेळाडू बाद होत असताना संघाची चौथा धक्का इथे दिला. धावफलकावरती धावा एकंदरीत 22 धावा धावफलकावरती आहेत. महेश पोट शेलकर संघ सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाचं प्रदर्शन होत असताना आपण पाहत आहोत ग्रुप सी मधून खेळणारे संघ. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला वेगाने टाकला, ड्रायव्हिंग लेंथला कबसला खेळलेत, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना विनय कोळीच्या गोलंदाजीची एक खासियत राहिली आहे. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर त्याने कमबॅक चांगलं केलं. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर एकंदरीत या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 23 खेळाडू बाद झालेत ते 4. एक छोटासा ब्रेक घेऊयात, 3 षटक संपले. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतो. उशीर झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातली मॅच नंबर 6वी चालू आहे. महेश पोर्टचा शेलघर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते सानवी गोल्दी एमडी खारका प्रतिष्ठान. या 2 संघांदरम्यानची लढत आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा उल्वेनोड प्रीमियर लीग 2025चा हा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. गावदेवी मैदान नावा गावाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संधी मिळाली आयोजनाची. उत्कृष्ट फलंदाज, आकर्षक चषक आणि 32 इंचाची LED टीव्ही, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आकर्षक करंडक व 32 इंचाची LED टीव्ही देण्यात येणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देण्यात येणारे आकर्षक करंडक आणि रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज. पण आयोजकांनी या गोष्टी ज्या पाहिल्यात ना, खऱ्या अर्थानं एखादी ट्रॉफी किंवा काही ज्या खेळाडूला मिळताना ते जास्तीचं त्यांच्या उपयोगीचं असतं. परंतु अगदी त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना, जे मिळेल ना सर्व घर त्याचा आनंद घेईल, किंवा संपूर्ण परिवार या गोष्टींचा लाभ उठवेल. याकरिता आयोजकांनी घेतलेला हा निर्णय तितकासा यथायोग्य आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 23 खेळाडू बाद झाले 4. उर्वरित 2 षटकांमध्ये आता मात्र हाणामारी करावी लागेल, रन्स गोळा करावा लागतील. डेथ ओव्हर आहेत आणि डेथ ओव्हर मध्ये रन्स येणं तितकंच गरजेचं राहील. एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी धावा हव्यात, रन्स हव्यात. त्या गोळा करण्यासाठी कटिबद्ध राहतील काय दोन्ही फलंदाज. प्रतिस्पर्ध्यावरती हवी ठरण्यासाठी विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये धावा गोळा करावा लागतील. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप असतो, परंतु ती आक्रमकता आता धारण करावी लागेल. लोअर फुटवर बॉल होता, मिस टायमिंग आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथे गोलंदाजाने टिपला सहज साधा सोपा झेल, बोल्ड अँड कॉट, खेळाडू बाद. सौरभ कडूने टाकलेला हा चेंडू निसंशयपणे कमकुवत होता, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात औदार्यात आपली विकेट इथे गमावून बसला फलंदाज. अर्थात बाद होत असताना सचिन नाईक याला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुशाल घरतला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 5 खेळाडू बाद झालेत 23 या धावसंख्येवर. पहिला खेळाडू 1 वरती, दुसरा खेळाडू 1 वरती, तिसरा खेळाडू 11, चौथा खेळाडू 22 आणि 5वा खेळाडू जिथे आपण 23 या धावसंख्येवरती बाद होत असताना पाहायला मिळाला. जीत खोतने अफलातून स्टार्टअप मिळून दिला, एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, स्वप्नवत सुरुवात करून दिली. लोअर फुलटोज होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, क्षेत्ररक्षण खराब.
धावा प्राप्त होतील त्याच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ, हा आला संजीवनी देणारा चौकार. शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाच्याकडून चुकी झाली, जिथे रोहन पाटीलला आपण पाहिला चेंडूवरती येत असताना पाय पुढे आणावा लागतो, परंतु चेंडू बाजूला निघून गेला होता. चौकार आलाय. लोअर फुल टोज, मिस टायमिंग, पुन्हा एकदा इथे झालं डाऊन द ग्राउंड, चेंडू ट्रॅव्हल होत आहे, सिंगल इथे प्राप्त होईल. लोअर फुल टोज बॉल वरती फुल टोल वसूल करता आलेला नाही फलंदाजांना. DRS कॉल पंचांनी रेफर केलंय. वेस्ट साईड किती आहे पाहावं लागेल. पंचांचा कॉल हा DRS चा इथे शहानिशा करण्यात येत असताना पाहायला मिळते. हाईट फॅक्टर किती आहे याची शहानिशा होईल. 27ला 5 सध्या परिस्थिती आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, डिसिजन येईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल त्याआधी आपण आपली जागा घ्यावी, कारण 11 खेळाडू ज्यावेळेला डिसिजन येईल त्यानंतर आपापल्या जागेवरती जाणार तितकासा वेळ लागतो. त्या कारणाचा निर्णय येईल जरूर. डिसिजन पेंडिंग आहे. पंचांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली आणि त्याचं निरसन करण्यासाठी PTC लाईव्ह कडे इथे दाद मागण्यात आली आहे. DRS कॉल इथे करण्यात आलाय. पण प्रत्येक स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण बदल करण्यासाठी आवश्यक असतात. तर DRS अर्थात आपण पाहिलं ना तर स्पर्धांच्या माध्यमातून कोणत्याही संघावरती कोणत्या स्वरूपाचा अन्याय होऊ नये याकडे पण जिथे आयोजकांचा कल नेहमीच राहत असताना आपण पाहिलंय. 27ला 5 आहे. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. अगदी घाबरल्याप्रमाणे भेदरल्याप्रमाणे ते मैदानाच्या आतमध्ये आले. स्वाक्षरी करून डगआउट्स ही सुखद बाब राहिली आहे की काय फलंदाजांसाठी, कारण ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्यांच्याकडून खेळ झालेला नाही. नो बॉल, नो बॉल, फ्री हिट राहील. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट, नो बॉल. संघाची धावसंख्या या धावांच्या बरोबरीने 29. खोलात टाकलेला हा बॉल क्षेत्ररक्षण पुनश्च खराब झालाय. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक येऊ शकलेला नाही. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 30 धावा. धाव फलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड. प्रोजेक्ट एक स्कोर सांगतो 43 बनतील. करंट रन रेट 8.57 धाव गतीने धावा आल्यात. स्कोर कार्ड इथे वधारावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण धावा अपेक्षित आहेत. एक मोठं लक्ष उभं करणं गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना शेलगर गावाला बिलॉंग करणारा सौरभ कडूला आपण पाहतोय. शेलगर एक्सप्रेस त्याच्याकडून अपेक्षा असेल मोठ्या स्ट्रोकची. पुढचा चेंडू खोला टाकला, ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतोय. फेकी करेल तद्वर एक सिंगल इथे प्राप्त होत असताना अद्याप आपण पाहिलं ना तर एकही षटकार या इनिंग मध्ये आलेला नाहीये. गोलंदाजांनी वर मुंडी केली आहे, वर चढ राहिली आहेत. फलंदाजांवरती केवळ आणि केवळ आपण चौकार पाहायला मिळाले. ते देखील 4 चौकार या इनिंग मध्ये आलेत. धाव फलकावरती धाबा एकंदरीत 32 पाहायला मिळतात. 32 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू वेगाने टाकला. लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली. सहज साधा सोपा झेल इथे धरणीला दान दिला, परंतु इथे खराब कॉल पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक खेळाडू होईल. बाद संघाला दिल्या. 6वा धक्का, 6वा खेळाडू झाला बाद. धाव फलकावरती धावा 33 असताना तो ऍक्शन रिप्ले ऑन अ स्क्रीन. अगदी त्याच वेळेला कॉलिंग खराब झालं आणि म्हणून की काय सौरभने चांगलं गॅदर केला. खेळाडू इथे बाद झालाय. 6वा खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती केवळ नाम मात्र 33 धावा धाव फलकावरती असताना कोणत्याही स्वरूपाची भागीदारी अद्याप झालेली नाहीये. पहिल्या विकेटसाठी 1 धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या विकेटसाठी
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज गरज दाखल होत असताना पाहायला मिळतात. प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल लगातार 2 षटकारांसाठी. संजयजी मात्रे यांच्या माध्यमातून, संजयजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी पण इन्व्हाइट करतो दोन्ही संघांचे कर्णधार नेहल ऋत्वी स्ट्रायकर नावा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जयसाई शक्ती स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच लगेच टॉस करण्यात येईल. अगदी लक्ष वेधन त्याच वेळेला की 8वा सामना पोस्टपॉन झालाय. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे प्राप्त होत असताना षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक. इथे धावा हव्यात. संघाची धावसंख्या केवळ 34 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच चला 7वा सामना आजच्या दिवसातला शेवटचा राहील आणि त्यासाठी टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कर्णधार नेहल ऋत्वी स्ट्रायकर नावा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ जय साई शक्ती स्पोर्ट्स. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. यावेळेचा खोला टाकलेला हा चेंडू खेळपट्टीवरती गरम तो एक सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. गोलंदाजातील तोफखाना आपण पाहिला. गोलंदाजीतील आपण नैपुण्यता पाहायला मिळाली आहे कारण गोलंदाजांनी फलंदाजांना मुभा दिलेली नाही आहे. समीर कोळी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. थँक्यू व्हेरी मच. समीर कोळीला आपण पाहतोय. एक युवा खेळाडू आहे सडपातळ बांध्याचा. यावेळेचा बॉल हाफ टाकर भाग फुटला आले. ऑन साइडला फेकून दिला. आकाशाला गवसणी घालणारा जणू काय आकाशाला बुकी मारत बुकी टेंगुळ षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. काय स्ट्रोक आलाय. मॅचच्या 27व्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. समीर उजव्या बाहेर दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतोय. या रीतीची चेंडू हातानं बंधनकारक राहील कारण एक षटकार आल्यानंतर इथे कमबॅक करणं फार महत्वाचं राहणार आहे. सामन्याच्या 27व्या चेंडूवरती षटकार येणं ही बाब किती महत्वाची आहे पहा ना. कारण काय गोलंदाजी झाली आहे. कमालीची प्रतिभा असणारे गोलंदाज गोलंदाजी करतायत. यापेक्षा बॉल राऊंड ग्राउंड लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल. एक सिंगल मिळाले. दुहेरीचा प्रयत्न डेंजर एंडकडे फेकी करण्यात आली आहे. पंचाकडे अपील. DRS कॉल. DRS चा कॉल इथे करण्यात आलाय कारण महत्वाचे राहतील या विकेट्स महत्वाच्या राहतील या धावा आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना रन्स कंप्लीट करण्याच्या प्रयत्नादरम्यान ही धाव जोखीम बरी पाहायला मिळाली होती. 43 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूचं डिसिजन येणं अजूनही पेंडिंग आहे. पहिला खेळाडू 1 वरती, दुसरा खेळाडू 1 वरती, तिसरा खेळाडू 11 वरती, चौथा खेळाडू 22 वरती, 23 वरती 5वा, तर एक खेळाडू बाद झाला. 6वा खेळाडू हा 33 वरती. केवळ 10 धावसंख्येची एक मोठी भागीदारी अद्याप पाहायला मिळाली. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील. शेवटचे काही चेंडू राहिले आहेत. शेवटचे 2 बॉल या इनिंग मधून कदाचित अजूनही शेष असावे परंतु फटके येतील का विशेष या बॉलचा रिझल्ट येणं बाकी आहे. रन्स एक तर ऑलरेडी आलेली आहे. इथून निर्णय अजूनही प्रलंबित आहे. गणेश बाविस्कर यांच्या निर्णयाचं कौतुक या गोष्टीसाठी करावं लागताना की ते विविध अँगल चेक करतात तदनंतर ते डिसिजन देतात परंतु निर्णय अजूनही प्रलंबित आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी या साऱ्या बाबी आपण पाहू शकतो कारण आज जर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर 5 कॅमेरे आहेत. डिसिजन काय येतो पाहावा लागेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पीटीसीचं कौतुक आम्ही या गोष्टीसाठी करू की ज्या संघाचा जो ड्रेस कोड्स आहे तो ड्रेस कोड्स नाही आहे. खेळाडू नॉट आउट असेल रन्स मिळेल 1.
खेळाडू नॉट आउट रन मिळेल इथे. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये, जाऊन पोहोचतीये ती 43 धाबा फलकावरती आहेत. या इनिंग मध्ये तितकेसे मोठे स्ट्रोक आले नाही, केवळ एक षटकार वगळता आपण 4 चौकार पाहायला मिळाले. एकंदरीत 4 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेचा उजव्या एसीच्या बाहेर दिशाहीन. हे षटक महागडं राहिलं. एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर इथे पाहायला मिळते, कारण एकही गोलंदाज इतका महागडा राहिलेला नाही आहे जितक्या धावा या इनिंग मध्ये आपण या षटकामध्ये अद्याप पाहायला मिळाल्यात. 9 धावा जास्तीत जास्त 10 धावा गोलंदाजांनी खर्च केलेला पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये 11 धावा आल्यात आणि ते षटक एक महागडे षटक म्हणून पाहिलं जातं. यावेळेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती येईल तद्वर मात्र सिंगल इथे प्राप्त होते. 11 धावा या षटकामध्ये आल्या. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत आपण पाहतोय जिथे या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 45. सचिन पाटीलचा खेळ आपण पाहिला ना, तर त्याने बॉल फेस केलेत एकंदरीत 7 आणि 7 बॉल वरती त्याने केवळ एक सिंगल घेतली आहे. हा बॉल देखील यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला, जिथे पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्यात त्या 45-46 टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला सान्वी गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून महेश पोटशेलकरच्या अगेन्स्ट. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो. एका बाजूला नेहल ऋत्वी स्ट्रायकर नामा त्याच्या अगेन्स्ट खेळेल जय साई शक्ती स्पोर्ट्स. या दोन संघांदरम्यानची लढत आपण करणार आहोत टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आदरणीय सुधीरजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत नाणेफेकीचा कौल. एका बाजूला नेहल ऋत्वी स्ट्रायकर न्हावा आणि त्याच्या अगेन्स्ट जय साई या शक्ती स्पोर्ट्स. या दोन संघांदरम्यानची लढत मात्र पाहायला मिळणार आहे. जय साई शक्ती स्पोर्ट्स या टीमने एक सामना जिंकलेला पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला नेहल ऋत्वी स्ट्रायकर टीमने देखील एक सामना जिंकला. दोन्ही संघ, एक संघ 2 तर एक संघ 1 मॅच जिंकून आलेला आहे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना निर्णय जाणून घेऊया. टॉस जिंकलाय आणि जय साई शक्ती या संघाने टॉस जिंकल्यानंतर निर्णय अजूनही प्रलंबित आहे, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून थेट जाऊया समालोचन कक्षाकडे, जिथे पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. आपण पाहतो सिल्वर ट्रॉफी उल्वेनोड प्रीमियर लीग. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. डीजे ब्रेकच्या पलीकडे या आपण ऐकूया आता प्रवीणजी गायकर सरांचा आवाज. थँक्यू. चला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम एमडी खारकर सानवी गोल्डी प्रतिष्ठान, सानवी गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान, उल्वे बमन नोंगरी टीम और महेश स्पोर्ट्स सेलगर, इन दो टीमों के बीच में ये लड़ाई नजर आती हुई. सभी का स्वागत है. चलिए फील्डिंग तुरंत लगाइए, इसके बाद एक मैच बैलेंस की गुजारिश करेंगे. बघा राजयुवा प्रतिष्ठान आणि श्रेयांश गौरांश 11 बामणनोगरी ब्लास्टर्स यांची जी मॅच आहे ती शनिवारी बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आणि 8:45 वाजता तिथे बॉल पहिला फेकला जाईल. तर बघा संजय ठाकूर साहेब राजयुवा प्रतिष्ठानचे कॅप्टन आणि श्रेयांश गौरांश 11 बामणनोगरी ब्लास्टर्स कॅप्टन भानुदास मात्रे, आपल्याला आम्ही सूचना देतो की शनिवारी बरोबर तुम्हाला 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे आणि 8:45 पहिला बॉल फेंकला जाए. ये सूचना हमें तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चलिए दो आरंभिक बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए. सुधीर ठाकुर साहब वहां पर इशारा कर रहे कि एक मैच बैलेंस है
तो उसके हिसाब से आपको यहाँ पर जल्दी जाना भी। अभी अभी प्रतीक पाटिल, इनका भी आगमन हो चुका है। प्रतीक, आपका स्वागत करेंगे। चलिए, संजय भाई मात्रे, इनका भी आगमन हो चुका है। विशाल के लिए सपोर्टिंग स्टाफ की आज भूमिका उनकी ओर से रहेगी। उनका निक नेम हमें पता चला है विशाल का, नहीं उससे भी खतरनाक। चलिए, सलामी जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए प्लीज। याच मैदानावरती मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थानं 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल। की ज्या पद्धतीने आपण विचार केलात ना की प्रत्येक वर्षी नावे गावामध्ये एक टीमला स्पर्धा भरवण्याचा मान असतो, परंतु यंदाचा मान तुम्ही पाहताय। याच्या अगोदर गावदेवी क्रिकेट संघाचा मान तुम्ही पाहिलात आणि 2025 चा मान तुम्ही पाहू शकाल। तो अर्थातच नटराज 11 नावा क्रिकेट संघाला एक दमदार स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल। नटराज क्रीडा मंडळ नावे आयोजित प्रकाश झोतातील म्हणजे नाईटची भव्य टेनिस क्रिकेटचे सामने तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील। सर्वांना सस्नेह निमंत्रण असेल की शनिवार 22 फेब्रुवारी 2025 ते शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 ला ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल। प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75, तृतीय क्रमांक 35, चतुर्थ 30, पंचम 30 आणि षष्टम 30 आणि मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक, फलंदाज बाईक, गोलंदाज बाईक आणि क्षेत्ररक्षकासाठी तुम्हाला सायकल पाहायला मिळेल। एकूण 3 बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। एकूण 48 संघ, प्रत्येक दिवशी फक्त 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि वैष्णव, भूषण, रोहन, आर्यन आणि संपूर्ण नटराज क्रीडा मंडल यांना आपण देऊया शुभेच्छा। चलिए मैच स्टार्ट कीजिए। तो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बिल्कुल प्रस्थान करते हुए आज शानदार गेंदबाजी रही जीत खोद की और 30 बॉल में 46 रनों का लक्ष्य रखा है। यानी कि देखेंगे इस लक्ष्य का पीछा करने के लिए महेश पोशलगर टीम की ओर से 2 आरंभिक बल्लेबाज अनिकेत कोहली कप्तान और आदेश स्ट्राइक इन पर आदेश, मोरावी गांव का ये सुपुत्र ओंकार नाइक, रफ्तार के सौदागर सानवी एंड गोल्डी, एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे बामन डोंगरी के गेंदबाज कप्तान है। फास्ट एंड फ्यूरियस पहली गेंद काफी तेजी के साथ यहां पर देखने को मिली। डॉट बॉल के साथ इस ओवर की शुरुआत हो चुकी है। देखिए सानवी एंड गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे बामन डोंगरी टीम में ताकत है गेंदबाजी और उसी के बदौलत शायद ये छोटे टोटल को क्या बचाने की कोशिश करेंगे, लेकिन शुरुआती की ये बात करेंगे पावर प्ले की तो अनिकेत और साथी बल्लेबाज आदेश को यहां पर उनके टीम के लिए भी मोर्चा संभालना पड़ेगा। तेजस मात्रे इस टीम के कोच जरूर है, मेंटोर है, स्वागत है आपका। अब टैकर की बॉल अतिरिक्त चाल मिला इस गेंद को सीधा विकेट कीपर के दास्तानों में जाती हुई। चलिए वहां पर आप देख सकते हैं अंपायर स्क्वायर लेग कुछ इशारा करते हुए वन बाउंस पर दी ओवर। ये लेग अंपायर ने मेन अंपायर की तरफ इशारा किया, वो अगली बार अगर गलती करते हैं तो शायद पनिशमेंट की जाए, यही कुछ इशारा अंपायर ने किया है। 2 गेंदें लगातार डॉट पावर पे का ये ओवर काफी महत्वपूर्ण बन सकता है बामन डोंगरी उल्वे टीम के दृष्टिकोण से। तो बल्ले का अंदरूनी हिस्सा लगातार विकेट कीपर के पीछे खराब फील्डिंग, आउटफील्ड फास्ट है, लॉन्ग स्टॉप की तरफ गेंद सीमा रेखा पार, दन करती हुई 4 रन, गलत फील्डिंग, मिलेगा चौका। यहां पर 4 रन मिलेंगे और इसी 4 रनों की मदद से खाता खोला बल्लेबाज आदेश पाटिल जो बिलोंग करते हैं मोरावे से और उसके बल्ले से आता हुआ अंदरूनी हिस्सा लेती हुई 4 रन बचाने पड़ेंगे। फिजूल के रन खर्च करेंगे तो मुश्किल होगी विशाल पाटिल खारकोपर के, जिनके ऊपर भी काफी पूरी उम्मीदें होगी। हमारे माजी उप सरपंच और सरपंच माजी सरपंच बिल्कुल मैदान के अंदर आते हुए स्वागत है। इस बार बड़े शॉट के साथ इनका स्वागत किया और गेंद लंदन के ऊपर से सीमा रेखा पार और ये नो बॉल कॉल, गेट्स अ फ्री हिट बॉल, सोने पे सुहागा होगा शायद। साहब इनका भी आगमन हो चुका है।
हेलो तो टीम का टोटल स्कोर है 14 रन। 24 गेंदों में अब जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। बेहतरीन मुकाबला यहां पर आपके सामने नजर आता हुआ सानवी गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान बामन नोंगरी उल्वे और उनके खिलाफ महेश पोट शिलगर। यानी कि पहले ओवर में शुरुआत बेहतरीन ओमकार नाइक के ऊपर काउंटर अटॅक किया। पहली गेंदे बेहतरीन अच्छी फेकी। काही क्षणातच या ठिकाणी मित्रांनो लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल। आत्ताच व्यासपीठावरती दमदार सरपंच विजेंद्रभाई पाटील गोट्याबाई हरिश्चंद्र मात्रे साहेब, त्याच्यानंतर आमचे माजी उपसरपंच राजेश भाई यांचं या ठिकाणी शुभागमन। सरपंच म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्याला आठवत असेल की 50 साठी 50,000 रुपये लावणारा बादशाह तुम्ही पाहू शकाल। नावेकारीची स्पर्धा असू दे की याच मैदानावरती पार्थ एंटरप्राइजेसच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला 5,000 रुपयांच्या माध्यमातून दिले गेले। अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूला विजेंद्र भाई आपका स्वागत है। चलिए इस बार बढ़िया शुरुआत अनिकेत कोहली कप्तान और साथ ही साथ आदेश पाटिल ये दो बल्लेबाजों की ओर से बेहतरीन शुरुआत। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाली छोर से नए गेंदबाज आएंगे बॉलिंग मार्ग पर। यहां पर विशाल घरत राउंड द विकेट से पहली गेंद बिल्कुल यहां पर फाइन खेला है। गेंद को आउटफील्ड फास्ट है, धन धन करती हुई गेंद जाएगी सीमा रेखा पार। 4 रन। बिल्कुल यहां पर देख सकते हैं अच्छी बल्लेबाजी नजर आती हुई आदेश पाटिल के ओर से। मोरावे गांव का सुपुत्र जरूर है, स्पीड अप कीजिए प्लीज। एक मैच बैलेंस है मेरे ख्याल से, तो उस हिसाब से आपको भी यहां पर चलना पड़ेगा। 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर में और इस बार ये चौका यानी कि टोटल 18 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए। विशाल के ऊपर भी ये बड़े शॉट खेलने का योगदान। चलिए इस बार डायरेक्ट हिट करने की
30 धावा. 16 पाहिजेत. चला स्पीडअप करा प्लीज. तो जीतने के लिए तो चलिए बिल्कुल ये थर्ड अंपायर का इशारा आ चुका है जहां पर बीमर के लिए चेक करेंगे. वहां पर रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर. यस फेयर डिलीवरी. चलिए लीगल बॉल है तो निश्चित तौर पर इस गेंद के ऊपर रन मिलेगी सिंगल और सिंगल की मदद से. हालांकि रन संख्या पहुंची है. सेकेंड इनिंग्स में रनों को चेस करते हुए महेश स्पोर्ट्स 11 शिलकर का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 32 रन. जीतने के लिए अभी भी बात करेंगे. 14 रनों की जरूरत है 16 गेंदों के ऊपर. यहां से पहले विकेट के लिए दमदार भागीदारी बनती हुई इन दो खिलाड़ियों के बीच में. कप्तान अनिकेत स्ट्राइक एंड पर. आपरेकर की बॉल थी. बेहतरीन यहां पर गेंद रिलीज करते हुए गेंदबाज आप देख सकते हैं बॉलिंग मार्ग पर क्रिश मात्रे. ये भी बामन नगरी से बिलोंग करते हैं दोस्तों. यानी कि गेंदबाजी की चर्चा करेंगे ना, दो टॉप ऑर्डर के गेंदबाजों को रन ठोके ओमकार नाइक और विशाल घरत. लेकिन ये क्रिश मात्रे उभरते हुए सितारे ने कितनी शानदार गेंदबाजी की है अभी तक पहले 3 गेंदों के ऊपर. ऑन साइड में मोड़ने का प्रयास गैप जरूर है. लॉन्ग ऑन की तरफ, वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ टप्पे के इंतजार में रहे और गेंद सीधा जाती हुई 4 रन. की मदद से स्कोर बना. स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो टोटल 36 रन. जीतने के लिए अभी भी 14 गेंदों में चाहिए 10 रनों की जरूरत. यह मुकाबला जल्दी अपनी तरफ लाया दो सलामी बल्लेबाजों ने और अपनी पारी की बदौलत मजबूत यहां पर. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइड में फ्लिक किया है. मिड विकेट का खिलाड़ी दूर से आता हुआ 1 रन तो पूरा. दूसरी की कोशिश जोखिम भरा बना था. यह जाना सा वहां पर आदेश ने और वापस भेजा कप्तान अनिकेत को कि जल्दबाजी ना कीजिए मैच गिरफ्त में. और उसके बदौलत उन्होंने सोचा कि सिंगल पे ही दोनों बल्लेबाज संतुष्ट है. 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 37 रन 13 गेंदे और 9 रनों की जरूरत. तारीफ करेंगे आदेश पाटिल की जिसके बल्ले से 2 छक्के 3 चौके अभी तक यहां पर निकले. और कमाल की टाइमिंग. लेकिन इस बार फील्डर मौजूद है और ये भी टप्पे के इंतजार में रहे थे. लेकिन जब तक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद को रोके तब तक वहां पर 2 रन लेने का उनके पास पर्याप्त समय. सेंसिबल क्रिकेट खेला जा रहा है यहां पर. संदेश बड़े चौके छक्के नहीं पील पा रहे लेकिन डबल सिंगल के साथ मौका दे रहे. तो इसी के साथ ओवर की समाप्ति. 12 गेंदें और जीतने के लिए चाहिए 7 रनों की जरूरत. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर
39 रन। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए क्योंकि आखिरी गेंदें बची है 12 और 7। इसके बाद आखिरी मैच होगा जहां से टॉस जीता है मेरे ख्याल से साई शक्ति खारकोपर टीम। जो भी आपका निर्णय होगा क्योंकि शाम के सत्र में कई कप्तान विचार करते हैं कि बल्लेबाजी ली जाए या फील्डिंग ली जाए, इसके लिए शायद टाइम ले रहे हैं। चलिए फील्डिंग लगाइए प्लीज पंकज। उल्वेनोड बामननगरी टीम के कप्तान से गुजारिश करेंगे तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। पंकज आए गेंदबाजी के लिए। अभी तक विकेट नहीं मिला है दोस्तों, विकेट की तलाश में जरूर लेकिन विकेट नहीं मिल पा रहा है। लगातार 2 विकेट अगर लेते पंकज तो उनके लिए संजय भाई मात्रे इनकी ओर से 1000 रुपये का इनाम दिया जाएगा। मैंने सांगू नहीं गेला तुका आणि पैशाला मुको नका, ये सुवर्ण मौका है। और ये कमाल का स्ट्रोक है, कवर्स एक्स्ट्रा कवर की दिशा में क्रिकेट की एक खूबसूरत सौंदर्यता दिखाने वाला स्ट्रोक था कैप्टन के बल्ले से। ये शानदार 6 रन और ये ऐसे 6 रनों के साथ स्कोर इज लेवल। मात्र अब जीतने के लिए चाहिए 1 रनों की जरूरत। मुकाबला अगर बराबरी पर छूटता है तो सुपर ओवर खेला जाएगा लेकिन मुश्किल है। अब 11 गेंदे और 1 की जरूरत। रिवर्स शॉट ये भी परफेक्ट मिडल है और ये गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा पार। मैच जीता है, अभिनंदन। और चलिए टॉस विनिंग कैप्टन जो भी निर्णय है तुरंत लेकर मैदान के अंदर जाइए। जय साई शक्ति खारकोपर टीम के कप्तान, निर्णय क्या आपका? संदेश गोंदी मनीष कॅप्टन कुठे? प्लीज संदेश घेऊन दे, आपण कुठे असाल? टीम आपली तर सामन्याचा सामना संदेश प्लीज आपण लगेच जा मैदानात लाईनअप करून। सामन्याचा सामनावीर आदेश ठरलेत ज्याने 13 बॉल मध्ये 31 धावा बनवल्या। यंग डायनामिक पॉकेट तुम्ही या ठिकाणी पाहताय, मोरावे गावचा हा खेळाडू तो ठरलाय या मॅचचा हिरो। आदेश यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आय थिंक खारकोपर संघानं आणि फील्डिंग करायची आहे। नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स 11 नावे या टीमला। आदेश यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी। आणि आदेशला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी इथे आमंत्रित करूया। तर हरेश्वर म्हात्रे साहेब माजी सरपंच नावे ग्रामपंचायत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ही ट्रॉफी द्यावी। विशाल यावं आपल्याला, निलेश भाई इथे बोलत आहेत। प्रतीक भाई, आदेश जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आदेशला ही ट्रॉफी माजी सरपंच आपण हरिश्चंद्र माते साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देऊया। रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स सलामीसाठी फलंदाजीला आला, दमदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तो खेळाडू ठरला या मॅचचा हिरो। जाऊया मॅचच्या दिशेने, फील्डिंग लगेच लावून घ्या जिथे जोडले जातील। जयेश भोसले सर, थँक्यू।